सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेट, सोलापूर। जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्ष शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास घडली। दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले। पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता असून या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले। सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना चालू असून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेत गालबोट लागू नये, शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील। तसेच जो कोणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच सदरील प्रकरण हे हिंदू मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून शहरांमध्ये कोणतीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडण्याचा प्रयत्न करू नये असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले। सध्या गांधीनगर भागात पोलिसांचा फौजवाटा तैनात असून परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे। हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे। दोघा साईडचे जो कोणी अशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा चान्स आम्ही देणार नाही। तर काही जखमी वगैरे आहे, काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे। आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी, पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे। हो, त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत। सध्याची परिस्थिती कशी आहे? सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकतात, पोलीस तैनाती आहे आणि पूर्ण मोहल्ल्यामध्ये सुखसुगाट आहे। एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल, आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे, काही जातीय रंग नाही, काही हिंदू मुस्लिम रंग नाही, पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार। काय घटना घडलेली? गांधीनगर परिसरात दोन शेजारी राहणारे कुटुंब आहेत, चिटकून राहणारे कुटुंब आहेत। त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे। तर पोलीस स्टेशनला तशी बातमी मिळाल्यानं सर्व स्टाफसह आम्ही पोहोचलेलो आहे। आता सर्व शांतता आहे, पुढील त्यांच्या तक्रारी त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काय आता आम्ही पोहोचलेलो आहे, दोन्ही एकदम शेजारी राहणारे आहेत, वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबीय आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे, काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल। दोन्हीकडचे अजून फिर्याद वगैरे घेणं चालू आहे, फिर्यादीतून पूर्ण स्पष्ट होईल, तपास केला जाईल। त्याची सध्याची परिस्थिती कशी आहे? अगदी शांतता आहे, कंट्रोल मध्ये आहे। सर, काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात? हा, एक वाहन फुटलेलं आहे, त्याच्या काचा फुटलेल्या असं प्राथमिक दिसत आहे।
तपास चालू. मेडिकल बी फोडण्यात आलेलं नाही, अजून तर आत्ताच पोहोचलेलो आहे आम्ही. परिस्थिती पाहून सांगण्यात येईल आपल्याला. कोणी कळलं जखमी वगैरे आहे का? नाही, अजून काही माहिती मिळालेली नाही जखमी असण्याची. प्राथमिक एक माणूस जखमी आहे असं कळतंय, पण तो किरकोळ जखमी असं कळतंय. अजून पोलीस स्टेशनला आल्यावर पूर्णतः माहिती देण्यात येईल आपल्याला. तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.